नमस्कार. श्री शिवमहापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय क्रमांक 6 नंदिकेश्वर महात्म्य. ब्राह्मणीला सद्गती मिळाली. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, ऋषीजन हो, कर्णिका नगरीतील ब्राह्मणीचा पुत्र सुवाद आपल्या सेवकासह ज्या ब्राह्मणाच्या घरी मुक्कामास राहिला होता त्याच्या अंगणात एक सुंदर गाय बांधलेली होती. रात्रसमयी तो ब्राह्मण बाहेर आला. गायीचे दूध काढलेले नाही हे पाहून त्याला खेद वाटला. तो आपल्या पत्नीला म्हणाला, एवढी रात्र झाली तरी तू गायीचे दूध का काढले नाहीस? त्यावर तिने काहीच उत्तर दिले नाही. ती गायीच्या वासराला घेऊन आली. त्याला पाहून गाय दूध देईल या लालसेने ब्राह्मणाने त्याला खुंटाला बांधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ओढल्यामुळे खुंटाला उड्या मारणाऱ्या वासराने त्याच्या पायावर लाथ मारली. त्यामुळे वेदनेने व्याकुळ झालेल्या ब्राह्मणाने संतापाच्या भरात हातातील दोरखंडाने त्याला बदडले. मार खाल्ल्यामुळे ते वासरू केविलवाणे होऊन शांत उभे राहिले. ब्राह्मणाने गायीचे दूध काढले, पण वासराला तिच्यापाशी जाऊ दिले नाही. त्याला बांधूनच ठेवले. आपल्या वत्साला भूक लागली आहे, पण त्याला दूध पाजता येत नाही, म्हणून गायीचे हृदय कळवळले. ती वारंवार हंबरू लागली. दुःखाने तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आपल्या मातेला रडताना पाहून वासरू म्हणाले, आई तू का रडतेस? तुझे काय झाले? गाय म्हणाली, बाळा, त्या दुष्ट ब्राह्मणाने तुला मारले आणि दूध पाजण्यासाठीही माझ्या पाशी आणले नाही, म्हणून मी फार व्यथित झाले आहे. वासरू तिला समजावू लागले. म्हणाले, आई, आपण तरी काय करणार? कोठे जाणार? आपण सर्व कर्माने बांधलेले आहोत. जे काही पूर्वी केलेले आहे त्याचे फळ भोगत आहोत. कर्म हसत हसत केले जाते, पण त्याचे परिणाम रडत रडत भोगावे लागतात. कोणी कोणाला सुख देत नाही अथवा कोणी कोणाला दुःख देत नाही. सुख आणि दुःख दुसऱ्यामुळे मिळते हा विचारच चुकीचा आहे. ही कुबुद्धी आहे, मिथ्या ज्ञान आहे. सर्व काही कर्मातच स्थित आहे. आपल्याच कर्माने सुख मिळते आणि आपल्याच कर्माने दुःख प्राप्त होते. तू माझी माता आहेस, मी तुझा पुत्र आहे, असेच अन्य जीव परस्परांची काही विशिष्ट नातेसंबंधांनी जोडले जातात. हे सर्व एकमेकांचे कर्म एकमेकांशी निगडीत असल्यामुळेच घडत असते. म्हणून सुख असो वा दुःख, हा सर्व आपल्या प्रारब्धाचा भोग आहे असे मानून शांत राहावे. त्याचा आनंद वा खेद मानू नये. आपल्या वत्साचे ज्ञानयुक्त बोलणे ऐकून गाय म्हणाली, बाळा, सर्व प्राणी कर्माच्या अधीन आहेत हे मी जाणते, पण तरीही मायेने मोहित झाल्यामुळे मला दुःख होत आहे आणि रडूनही त्याची शांती होत नाही. वासरू म्हणाले, आई, तुला हे कळते ना, मग तू का रडतेस? कर्म केल्यानंतर त्याचे परिणाम भोगल्याशिवाय पुढे गती नाही. म्हणून माझ्या बाबतीत जे काही घडले ते भोगणे मला कर्म प्राप्त होते, असा विचार करून दुःख सोडून दे. तेव्हा गायीने दीर्घ निश्वास टाकला व म्हणाली, त्या ब्राह्मणाला माझ्यासारखेच दुःख होईल, तेव्हाच माझे दुःख जाईल. हे मी अगदी सत्य सांगत आहे. उद्या सकाळी त्याच्या मुलाला मी शिंगाने भोसकून ठार करेन, तेव्हा या दुष्टाचे डोळे उघडतील. ते ऐकून वासरू म्हणाले, आई, तू हे काय बोलतेस? पूर्वी तुझ्याकडून जे काही कर्म घडले त्याचा परिणाम म्हणून तू पशुयोनीत जन्म घेतला आहेस. मग ते हे ब्रह्महत्येचे पातक कशाला डोक्यावर घेत आहेस? पाप व पुण्य समान झाल्यावर येथे जन्म मिळतो आणि पाप पुण्याचे भोग संपल्यावरच मोक्ष प्राप्त होतो, हे लक्षात घे. तुझ्या मनात जो काही दूषित विचार आलेला आहे तो झटकून टाक. कोणत्याही दुष्कर्मास प्रवृत्त होऊ नकोस. तू माझी माता आणि मी तुझा पुत्र आहे असे आपण म्हणतो, पण हा अभिमान व्यर्थ आहे. नीट विचार केला तर कोण कोणाची माता, कोण कोणाचा पुत्र, कोण कोणाचा पती व कोण कोणाची पत्नी, कुठला पिता, कुठला स्वामी, कोणी कोणाचा नाही. सर्व लोक आपापल्या कर्माची फळे भोगत असतात. हे जाणून दुःख सोडून दे आणि परलोकात सुख मिळेल असे आचरण ठेव. गाय म्हणाली, बाळा, तू जे हे काही सांगतो आहेस ते माझ्या हिताचे आहे हे मला कळत का नाही? पण मायेचा मोह सुटत नाही, त्याला मी काय करू? त्या ब्राह्मणाने तुला माझ्या देखत जे काही दुःख दिले आहे ते मी विसरू शकत नाही. त्याचा बदला घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. मी त्याच्या मुलाला ठार करणार म्हणजे करणार. मग ज्या तीर्थात स्नान केल्याने ब्रह्महत्येचे पातक नाहीसे होते तेथे जाईन. त्या योगे मला ब्रह्मपदाचे पातक लागणार नाही. ते तीर्थ कोठे आहे ते मला माहीत आहे. तिचे बोलणे ऐकून वासरू काहीही न बोलता गप्प राहिले. अंगणात विश्रांती घेणाऱ्या ब्राह्मणीच्या पुत्राने हे बोलणे ऐकले. त्याला मोठे नवल वाटले.
तो स्वतःशीच म्हणाला, सकाळी उठल्यावर येथे काय घडते हे पाहिलेच पाहिजे. तसेच ब्रह्महत्येसारखे पातक नाहीसे करणारे ते तीर्थ कोठे आहे तेही जाणून घ्यायला हवे. असो. त्यानंतर तो मातृभक्त ब्राह्मण तिथे झोपी गेला. सकाळी घराचा मालक त्याच्यापाशी आला व म्हणाला, पांथस्था, उठ. सकाळ झाली तरी झोपून काय राहिलास? तुला पुढील प्रवास करायचा आहे ना? तो म्हणाला, मालक, काल खूपच चालावे लागले म्हणून माझे शरीर ठणकत आहे. माझ्या सेवकालाही बरे वाटत नाही, म्हणून आम्ही थोडा वेळ येथे थांबून मगच पुढे जाणार आहोत. त्याचे म्हणणे मान्य करून मालक निघून गेला आणि गाय आता काय करणार आहे हे पाहण्यासाठी तो ब्राह्मण उत्कंठेने तसाच निजून राहिला. गाईचे दूध काढण्याची वेळ आली तेव्हा घराचा मालक आपल्या पुत्राला म्हणाला, मी काही कामानिमित्त बाहेर जात आहे. आज गाईचे दूध तू काढ. त्यानंतर तो घराबाहेर पडला. त्याच्या मुलाने दूध काढण्यासाठी वासराला सोडले व गाईच्या शेजारी बांधण्याकरता घेऊन गेला. त्या समयी काहीतरी निमित्त होऊन त्यानेही वासराला दोरखंडाने मारले. आदल्या दिवशी घराच्या मालकाने वत्साला झोडपले होते म्हणून गाईच्या मनात राग होता. त्यात त्याच्या मुलानेही मारले हे पाहून तिच्या संतापाचा उद्रेक झाला. तिने त्याला शिंगांनी भोसकले. घाव मर्मावर बसल्यामुळे तो मुलगा मूर्छित होऊन खाली पडला. ते पाहून आजूबाजूचे लोक धावत आले. त्याला सावध करण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात त्याचा बापही तेथे आला, पण तोपर्यंत मुलगा गतप्राण झाला होता. त्याच्या निधनाने त्या दाम्पत्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला. ते धाय मोकलून रडू लागले. ब्राह्मणीच्या शोकाला पारावारच नव्हता. तिला गाईचा फारच राग आला होता. आता मी काय करू, कोठे जाऊ, माझे दुःख कोण दूर करेल, असा आक्रोश करत ती गाईला दोरखंडाने मारू लागली. मग तिचे दावे मोकळे करून तिला घराबाहेर काढले. गायीने सूड उगवला होता. त्यावेळेस शुभ्र वर्णाची ती गाय अक्षरशः काळ्या वर्णाची झाली. ते पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले. प्रवासी ब्राह्मणालाही मोठे नवल वाटले. तो सेवकाला घेऊन त्या गायीच्या पाठोपाठ गेला. ती शेपूट वर करून नर्मदेपाशी गेली. तेथे नंदिकेश्वराजवळ नदीमध्ये 3 वेळा डुबी मारली. तर काय आश्चर्य, तेथे स्नान करताच तिचा कृष्णवर्ण नाहीसा होऊन ती पूर्वीप्रमाणे पांढरी झाली. मग ती अन्यत्र निघून गेली. तो चमत्कार पाहून ब्राह्मणाला मोठे नवल वाटले. ब्रह्महत्येचे पाप नाहीसे करणारे हे तीर्थ खरोखरच धन्य होय, असे उद्गार काढून त्याने सेवकासहित तेथे स्नान केले. त्यानंतर ते दोघेही नर्मदेची प्रशंसा करत पुढे निघाले. वाटेत त्यांना उत्तम अलंकार धारण केलेली एक सुंदर स्त्री भेटली. ती ब्राह्मणाला म्हणाली, पांथस्था, तू कोठे जात आहेस? तू असा विस्मयचकित का दिसत आहेस? त्याने तिला सर्व हकीकत सांगितली. तेव्हा ती म्हणाली, तू येथेच थांब. त्याप्रमाणे तो थांबला. तिला पाहून त्याच्या मनात आदर निर्माण झाला होता. त्याने तिला स्वकल्याणार्थ काहीतरी सांगण्याची विनंती केली. तेव्हा ती म्हणाली, हे ब्राह्मणा, तू कशासाठी पुढे जात आहेस? तू जे स्थान पाहिलेस तेथेच तुझ्या मातेच्या अस्थींचे विसर्जन कर, म्हणजे ती दिव्य रूप धारण करून शिवलोकी जाईल, मुक्त होईल. त्या ठिकाणी वैशाख महिन्यात शुक्ल सप्तमीला गंगेचे आगमन होते. योगायोगाने आज ती स्थिती आहे आणि गंगा तेथे आलेली आहे. त्यानंतर स्त्री रूपधारी गंगा अंतर्धान पावली. तिच्या सांगण्यावरून तो ब्राह्मण परत नंदिकेश्वर स्थानी गेला. तिथे वस्त्रात बांधलेल्या मातेच्या अस्थी नर्मदेत विधीपूर्वक विसर्जित केल्या. तेव्हा त्याला एक आश्चर्यकारक दृश्य दिसले. त्याची माता दिव्य देह धारण करून त्याच्यासमोर प्रकट झाली. पुत्रा, तू धन्य आहेस, कृतकृत्य आहेस. तू कुळाला पवित्र केलेस. तुझ्या घरी धनधान्यांची समृद्धी होईल. तुला भरपूर आयुष्य लाभेल, असा आशीर्वाद देऊन ती स्वर्गात गेली. तेथे अनेक सुखे भोगून शिवलोकी गेली. तिला श्रेष्ठ गती मिळाली. तिचा मुलगाही प्रसन्न चित्ताने घरी परतला. अध्याय 6 समाप्त.